हाय, गुड मॉर्निंग नाही, आता गुड आफ्टरनून म्हणायची वेळ आलेली आहे. तर झाली आता आंघोळ वगैरे झाली, तयारी झालेली आहे. बापरे, उन्हाचं बघा किती, बाहेर तर ऊनच आहे एकदम. आता बाहेर जायची वेळ झाली. बाहेर म्हणजे मी आणि माझा भाऊ चाललो आम्ही आता कोचिंग क्लास बघते दीदीसाठी. आणि तर तो सुद्धा आताच बाहेरून आलेला आहे. आता आंघोळ वगैरे करणार दादा माझा. आणि थोडंसं ऊन आलेलं आहे बाहेर. ऊनचा पावसाळ्यात तो ऊन आलं ना, ऊन म्हणजे सूर्य जर तापला ना पावसाळ्यामध्ये तर खूप छान वाटते की चला आता सूर्य तापला, पटापट कपडे वगैरे धुवा आणि सुकायला चांगलं वाटते. कपडे सुकले की पावसाळ्यामध्ये सर्व ओलं ओलं चिकचिक चिकचिक. थोडंसं आता जमीन वगैरे थोडीशी खालची सुकलेली आहे, नाहीतर 2 दिवस खूप चिखल होता. आणि म्हणून नाही जेवत नाही तुम्ही. हो, आता मुलं जेवण करतात, माझी जेवणाची वेळ झाली त्यांची. आणि मी बाहेर जाऊन येते, बघू आता दीदीच्या वॉशरूमचं काम अर्धर आलेलं आहे आईच्या बाथरूमचं. तर आज माझा भाऊ विटा वगैरे आणणार आहे, ते पण काम पूर्ण करून घेऊ. आणि हे घरकुलचे खड्डे राहिलेले आहेत. आणि हे तर घर आपलं घरी बांधलेलं आहे त्यांनी स्वतःच्या कष्टावरती हातमजुरी करून थोडे थोडे पैसे जोडून बांधलेलं आहे जुनं. पण ही खाली जागा जी होती ना, तर ती आईच्या नावाने केली होती. आणि ती आता घरकुल आईचं आलेलं आहे. पण आता ते कधी येणार ते काही माहीत नाही. खड्डे पडले तसेच. खड्ड्यांचा पण शॉर्ट व्हिडिओ मी बनवलेला आहे, कॉमेडी. तुम्ही बघा, तुम्हाला कसा वाटते सांगा. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. चला तर मग आता आपल्याला बाहेर जावं लागते. तर मी म्हटलं चला आता बाहेर जायच्या आधी थोडासा शॉर्ट बनवावा, शॉर्ट व्हिडिओ म्हणजे छोटासा 2-3 मिनटाचा म्हणून बनवला. तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझी वेणी कशी आली सांगा बरं, छान आली का? कारण की खूप लोकांना माझी हेअरस्टाईल आवडते. तुम्हाला आवडते की नाही सांगा. आणि चला तर मग माझा सकाळचा ब्लॉग नक्की बघा, कारण की दुःख असलं तरी हसावं तर लागतेच. तर हसल्याशिवाय आपल्याला काही म्हणजे आपण हसल्याशिवाय काही करू शकत नाही, हसावंच लागते. आणि सूर्य खूप तापत आहे बघा, माझे डोळे दुखत आहेत आता सूर्यामुळे. हे बघा कसं तापला सूर्य. राग आला बरं, सूर्याला राग आला बरं. आता सूर्याला राग आला पावसाळ्यामध्ये म्हणजे समजून जायचं की 3-4 वाजेपर्यंत खूप पाऊस येते, खूप पाऊस येते. तर चला तर मग आजचा शॉर्ट ब्लॉग नक्की बघा, एकदम छोटासाच आहे, 2-3 मिनटाचा. पूर्ण बघा. आणि तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि प्लीज मला सपोर्ट करा. बाय.